ऐन सणासुदीच्या काळात पालेभाज्यांचे दर कडाडले तर सीएनजी सुद्धा महाग। या ठिकाणी सीएनजीचे दर वाढल्यामुळे आता प्रवास होणार महाग। भारतात मंकीपॉक्स आजारानं डोकं वर काढलं। परदेशातून परतलेल्या संशयित रुग्ण हा आयसोलेशनमध्ये। आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारीच्या सूचना। नागपुरात कॉलेजेस आणि खासगी ट्युशन्स चालकांचं टायअप, त्यामुळे नियमित वर्ग भरत नाही। यामुळे आता गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान। या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। मुख्यमंत्री शिंदेंच्या घरीही जाणार दर्शनाला। राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील। मंत्री धर्मराव बाबा आत्राम कुटुंबातील फुटीमुळे अहेरीमध्ये राजकीय वातावरण तापलं। मराठे एक दिवस मनोज जरांगे पाटलांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत। भाजप नेते प्रसाद लाड यांची टीका, तर जरांगे शरद पवारांचा माणूस असल्याचाही आरोप। अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही 1.5 दिवसाच्या बाप्पाचं निवासस्थानीच तिनं केलं विसर्जन। ढोल ताशाच्या तालावर शेट्टी बहिणींचा जोरदार डान्स। पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना। मद्यधुंद चालकाची 4 ते 5 वाहनांना धडक। 2 जण जखमी, आरोपी अटकेत। बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा। कोहली, बुमराह आणि पंतचं पुनरागमन, तर यश दयालला सुद्धा संधी।